नमस्कार मित्रांनो, आपण बघतोय ट्रिग्नोमेट्रीचे बोर्डला आलेले PYQs इयत्ता 10वीचे. करूया स्टार्ट. बाळांनो, यापूर्वी आपण खूप सारे क्वेश्चन्स 1 मार्क्सचे 2 मार्क्सचे प्रेफर केले. आज आपण बघूया 10वीला बोर्डच्या एक्झामला आलेले 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आणि 2025 किंवा 24 किंवा 23 किंवा 22 किंवा 21ला आलेले बोर्डाचे क्वेश्चन्स. करूया स्टार्ट. हा एक क्वेश्चन तुमच्या बुकमधला बाळांनो जो होता विचारलेला जुलै 2019साठी. ओके, काय करणार बघा बेटांनो, खूप सिंपल असतात क्वेश्चन्स, घाबरायचं नाही. ये बेटा क्या आता देखो 1 माइनस साइन थीटा आपण कोण बेटा यहाँ पर 1 प्लस साइन थीटा होता. करेक्ट का? अशा वेळेस करतात काय, रॅशनलायझेशन. काय करता बाळांनो, रॅशनलायझेशन. हे म्हणजे काय रे गुरुजी, सांगतो हा बाळांनो, एकच मिनिट थांबा. कसं करता बघा, काय करायचं बेटांनो, 1 मायनस साइन थीटा असाच, खाली कोण बाळांनो 1 प्लस साइन थीटा. आता काय होतं ॲक्च्युली, तर या दोघांच्या खाली बघा, खाली कोण आहे डिनॉमिनेटर, याच्यामध्ये कोणतं साईन आहे प्लस, याला करायचं मायनस आणि त्याने करायचं वरती खाली मल्टिप्लाय. काय बोललो कळलं सर्वांना? याच्या दोघांच्या मध्ये जे साईन होतं हे बदला आणि त्या तयार होणाऱ्या टर्मने वरती खाली करायचं मल्टिप्लाय. किंवा बेस्ट आयडिया, तुम्हाला जे ॲन्सर हवं आहे या ॲन्सरमध्ये जे साईन होतं का मायनसवालं, याच्यामध्ये कोण आहे मायनसवाला, हा माणूस, याला उचलायचा आणि वरती खाली हाणायचा. अंडरस्टँड? आणि लक्षात ठेवायचं जागतिक नियम आहे, रॅशनलायझेशन केल्यानंतर 101% आपण वापरणारा फॉर्म्युला असतो ए प्लस बी आणि ए मायनस बी. काय असतो फॉर्म्युला सांगा लवकर? ए प्लस बी ए मायनस बी इक्वल टू वॉट, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग बाळांनो बघा सर्वांनी, आता हे आला प्लस स्क्वेअर रूट. हे बघा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे. ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट, लाईक ए इंटू ए काय होतं रे बाळांनो, ए स्क्वेअर होतं. तसंच ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट काय बनणार, ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हेरी गुड, खाली आलो. आता चेक करा, ए प्लस बी ए मायनस बी काय होते फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे कोण आहे 1, 1चा स्क्वेअर 1 मायनस बी होता साईन, त्याचा स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर थीटा. करेक्ट आहे. नेक्स्ट आहे का, आता हे आलं आपलं स्क्वेअर रूट असं बाळांनो, 1 मायनस वरती कोण आहे साईन आहे, 1 मायनस सॉरी हां अरे बाबा 1 मायनस साईन थीटा होल स्क्वेअर असाच ठेवला. तुम्हाला माहिती आहे 1 मायनस साईन स्क्वेअर काय बनतो रे, कॉस स्क्वेअर. व्हेरी गुड बेटा, 1 मायनस साईन स्क्वेअर बिकम व्हॉट, कॉस स्क्वेअर थीटा. आणि राजांनो आता सेन्स कळला, स्क्वेअर याला पण आहे याला पण आहे आणि याचं काय स्क्वेअर रूट झालं कॅन्सल. उरलं कोण, 1 मायनस साईन थीटा अपॉन कोण, कॉस थीटा. मग आत्ता होणार काय, तर हा जो डिनॉमिनेटर आहे बेटांनो, हा करायचा सेपरेट करायचा, हा करायचा दोघांना सेपरेट. 1 अपॉन कॉस आणि कोण बाळांनो, साईन थीटा अपॉन कॉस थीटा. मग राजांनो 1 अपॉन कॉस म्हणजे काय रे, कॉसच्या उलटा. आपण शिकलोय शॉर्टकट फॉर्म्युले. ओके, 1 अपॉन कॉस म्हणजे कोण, सेक. बरं नसेलच माहिती तर ॲन्सरमध्ये दिलंय तरी सर्व, मायनस साईन अपॉन कॉस काय होणार, टॅन थीटा. आणि बेटांनो हा आला आपला कोण, RHS. क्लिअर आहे. असा एक क्वेश्चन जो आपल्या पुस्तकात नाही आहे पण तो बनू शकतो. कसा माहिती का, सेम टाईपचा क्वेश्चन. हे बघा, 1 प्लस कॉस थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा असाही क्वेश्चन बनू शकतो. जो काय बनणार माहिती का, कोसेक थीटा प्लस कॉट थीटा. तर हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करशाल. ओके, काय करणार, याच्यामध्ये जे साईन काय आहे प्लस, त्या प्लस म्हणजे कोणी हा वाला, याला घ्यायचं सरळ आणि सेम टू सेम वर आणि खाली हाणायचं आणि एवढ्या सेम स्टेप फॉलो करा, तुम्हाला ॲन्सर भेटून जाईल. ओके बेटा, चलो. हा होता जुलै 2020चा प्रश्न. एकदम सिम्पलचा क्वेश्चन आहे. 1 2 मार्क्सचा 3 मार्क्सचा आडली क्वेश्चन असेल बाळांनो. बघा, हा आला आपला कोण, LHS. कोण आहे बाळांनो LHS, LHS होतं बेटा 1 अपॉन काय राजांनो, सेक थीटा मायनस टॅन थीटा. आणि तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला हवा असणारा RHS मध्ये काय साईन आहे, प्लस. काय करायचं, सेम काम करायचं. बघा, याला हात लावायचा नाही. ओके, इंटू करायचं. काय इंटू करायचं, मध्ये कसं आहे नाही प्लस, हीच टर्म घ्यायची सरळ सिंपल. किंवा बघा ना, या दोघांच्या मध्ये काय आहे नाही प्लस मायनस आहे का नाही, याला करायचं प्लस. काय करायचं, प्लस आणि त्या टर्मने वरती आणि खाली करायचं मल्टिप्लाय. याला काय म्हणतो आपण, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. तुम्ही शिकला असेल 9thला पण, रॅशनलायझेशन ऑफ
डिनॉमिनेटर. मी तुम्हाला आत्ता शिकवलं काय की जेव्हा आपण हे करणार काय रॅशनलायझेशन तेव्हा जागतिक नियम काय आपल्याला हा फॉर्म्युला वापरावाच लागणार आहे. ए प्लस बी आणि कोण ए मायनस बी काय फॉर्म्युला बेटा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता चेक करा बघा 1 इंटू ब्रॅकेट काय होणार ब्रॅकेट असाच. व्हेरी गुड सर. नेक्स्ट ए मायनस बी इंटू ए प्लस बी काय होतं आहे ए स्क्वेअर. ए म्हणजे कोण आहे सेक त्याचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे कोण टॅन त्याचा स्क्वेअर. आता तुम्ही चेक करा ॲन्सर तुमचं ऑलरेडी बनवून आलेलं आहे बघा. आणि तुम्हाला माहिती असेल खालचा जो पार्ट होता हा आपली होती आयडेंटिटी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर इक्वल टू किती रे बाळांनो 1. बरं नसलच माहिती अरे लॉजिकल आहे जर ॲन्सर मला हवं आहे वरचं तर याचा अर्थ कॉमन सेन्स आहे हा खालचा 1 बनला पाहिजे ना बाप्पा. मग उरलं काय राजांनो सेक प्लस टॅन आणि बाळांनो हा होता आपला RHS. ती सोपा होता की नाही प्रश्न फक्त समजून घ्या आणि 1-2 वेळा बेटा स्वतः सोडवून बघा. ओके चला हा आहे पुढचा क्वेश्चन जो होता हा आहे पुढचा क्वेश्चन जो आपल्या पुस्तकाचा प्रश्न बाळांनो. करूया स्टार्ट. ऐका याचा घेतला पहिले आपण LHS कोण बेटा LHS आपल्याकडे सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि तुम्हाला हवं हे ॲन्सर. हे कॉमन सेन्स आहे. साईन कॉस दिसतो की नाही मग यांना कन्वर्ट करायचं साईन आणि कॉसमध्ये कसं करणार सांगा बरं तुम्हाला. 1 अपॉन सेकचा उलटा शिकलो आपण 1 अपॉन कोण बेटांनो कॉस थिटा आणि टॅनचं काय असतो बेटा फॉर्म्युला साईन थिटा अपॉन कोण रे बाळांनो कॉस थिटा. आता सेन्स कळला की दोघांचा बेस कसा होता रे सेम होता की नाही बेटा. हा आला दोघांचा बेस कॉस थिटा. हे याच्यावरती कोण आहे 1 आणि याच्यावरती कोण आहे साईन थिटा. आता चेक कर ॲन्सर आलं का नाही पण एक गोष्ट कळते 1 प्लस साईन आहे आणि ॲन्सरमध्ये काय रे 1 मायनस साईन आहे. म्हणजे काय करणार सांगा बरं तुम्ही आता तर कॉमन सेन्सचा पार्ट झाला की याला इंटू करायचं म्हणजे आपण करणार काय परत रॅशनलायझेशन. कसं करतो तुम्हाला मी आत्ता शिकवलं आहे. काय करा या दोघांच्या मध्ये प्लस साईन आहे कॉमन सेन्स आहे मला कोण हवं आहे मायनसवाला पण हवं आहे. याला वरती खाली करायचं 1 मायनस साईन थिटाने मल्टिप्लाय याला म्हणतो आपण काय रॅशनलायझेशन. आणि लक्षात ठेवा हे केल्यावर आपला जागतिक फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे तुम्हाला मी आत्ता बोललो आहे. आपण 2 क्वेश्चन बेटा बघितले होते. कोणता फॉर्म्युला बेटा तो आपल्याकडे ए प्लस बी आणि कोण बेटांनो ए मायनस बी काय होतो रे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता बघा 1 प्लस साईन थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा आला का ए प्लस बी ए मायनस बी काय ए स्क्वेअर. ए म्हणजे कोण इथं ए म्हणजे कोण होता 1 1चा स्क्वेअर 1 मायनस मायनस कोण बी बी कोण आहे साईन त्याचा स्क्वेअर. खाली आलो याने जस्ट याला मल्टिप्लाय करून ठेवा सॉल्व करून बघा ठीक आहे. कॉस थिटा असाच आणि 1 मायनस साईन थिटा असाच. आता माहिती आहे 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजे कोण शिकलो आपण बेटा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो बेटा 1. जर मला हवा आहे 1 मायनस साईन स्क्वेअर हा गेला पलीकडे तर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वॉट 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर इक्वल टू कोण कॉस स्क्वेअर थिटा. खाली कोण बेटांनो कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साईन थिटा आणि साधा सेन्स आहे याच्यातला एक आणि हा एक काय होऊन जाईल कॅन्सल म्हणजे उरलं कोण बेटांनो कॉस थिटा आणि खाली कोण उरला रे 1 मायनस साईन थिटा आणि हा होता आपला कोण RHS. हो की नाही किती सिम्पलसा प्रश्न होता. फक्त कन्सेप्ट आणि सगळ्यात मेन काय या लेसनचा जो आत्मा आहे तो म्हणजे फॉर्म्युले नीट ठेवले की तुमचं काम झालं. चला आणि हा लेसन खूप इम्पॉर्टंट मानू. जर तुम्ही पुढे जाऊन 11वी 12वीमध्ये जेव्हा सायन्स घेतात ना तेव्हा मॅथ्स भेटतं ना बाप्पा मॅथ्स किंवा फिजिक्स बाई हे सगळे माणसं तुम्हाला भेटणारच आहे. ओके ऐका हाही तुमच्या पुस्तकाचा प्रश्न आहे 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. करू स्टार्ट चलो. LHS काय होतं बेटा बघा साईन 4 मायनस कॉस 4 थिटा. आपण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण या 4चा गेम समजून घेतला होता. काय करायचं असा जर कधी 4 आला तर पहिलं काम हे करा बाळांनो या 4ला लिहू शकतो आपण साईन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. आपण याला असं लिहू शकतो ओके. सेम याला लिहायचं कॉस स्क्वेअर थिटाचा परत स्क्वेअर. एक आता क्लिअर समजतं याला जर मी ए पकडलं आणि याला मी पकडलं बी तर
तर मला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो रे, ए प्लस बी आणि कोण ए मायनस बी. ए म्हणजे कोण होता रे, ए होता साइन स्क्वेअर थिटा, बी होता कॉस स्क्वेअर थिटा. सेम इथं आलं साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बरं एवढा सेन्स कळला की याचं ॲन्सर तर 1 बनून गेलं. आता इथे बघ आणि ॲन्सरमध्ये बघ, इथं कुठं साईन आहे का रे, नाही. म्हणजे मला साईनची गरज नाही आहे, साईनला कन्वर्ट करूया. मला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय रे, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग मी जर वेळा लिहिलं असतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि हा पुढचा आपला असाच ठेवला असता. तर कॉमन सेन्सचा पाडे 1 असाच ठेवा, मायनस कॉस स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर इट्स लाईक मायनस एक्स मायनस 2x किंवा सिम्पल बोलूया -1 -1 -2 होतो. करेक्ट. म्हणजे हा बनणार 1 आणि हा बनणार 2 कॉस स्क्वेअर थिटा. आणि नाही समजलं तर बाळा ॲन्सर दिलेला आहे, लिहून कारण सोडून देण्याविषयी हा आला बेटा आपल्याकडे RHS. आय होप सर्वांना हा क्वेश्चन समजला. यस ऑर नो गाईज, व्हेरी गुड. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. 2024चा प्रश्न आहे पाहिजे असला भारी प्रश्न महाराष्ट्र बोर्डने दिला होता क्लास एकदम, आणि लय सोपा होता. ओके चला ऐका थोडासा प्रश्नाला काय होतं सॉल्व करण्याच्या खूप साऱ्या मेथड्स आहे. मी सांगतो ते ऐका फक्त बाई. हे बघा हा होता तुम्हाला दिलेला गिवन पार्ट. काय होता गिवन पार्ट माहिती का, हे सगळं दिलेलं होतं आणि क्वेश्चन होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोण, थिटा. ऐका काय होतं गिवन, 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा, 1 अपॉन कॉड स्क्वेअर थिटा, -1 अपॉन कोण रे बेटांनो सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे जेवढे सगळे माणसं होते हे सगळे केले उलटे केले मग असा खेळत. आता यासाठी एक गोष्ट मला खूप चांगली माहिती पाहिजे, ती कोणती रे, फॉर्म्युले आपले साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू काय 1. दुसरा फॉर्म्युला सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू वॉट 1. किंवा सेक स्क्वेअर थिटा बरोबर काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, किंवा टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. ॲक्च्युली हा आपला पहिला मेन फॉर्म्युला आहे, हा आपला सेकंड फॉर्म्युला असतो. इथून हे बनवले बघा आपण. तिसरा कोण असतो रे, 1 प्लस कॉड स्क्वेअर इक्वल टू कोण कोसेक स्क्वेअर थिटा, किंवा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉड स्क्वेअर थिटा इक्वल टू कोण 1. आता ऐका काय करणार आपण. आणि मला हे पण माहिती आहे बाळांनो, काय माहिती आहे आपल्याला सांगा बरं. 1 अपॉन साइन दिसतंय, साईनच्या उलटा कोण आहे बाळांनो, कोसेक. व्हेरी गुड. साईनच्या उलटा कोण, कोसेक हा होता स्क्वेअर, हा झाला कोसेक स्क्वेअर थिटा. कॉसच्या उलटा सेक स्क्वेअर थिटा, टॅनच्या उलटा कॉट स्क्वेअर थिटा, कॉडच्या उलटा टॅन स्क्वेअर थिटा, सेकच्या उलटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस कोसेकच्या उलटा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय बेटांनो -3. आता बघा हा कोसेक स्क्वेअर थिटा आहे, याच्यासोबत मी याला लिहून काढलं मायनस कॉड स्क्वेअर थिटा. हा होता उरलेला कोण तुमचा मायनस सेक स्क्वेअर थिटा. उलटते हां मायनस सेक स्क्वेअर थिटा. हा कोण उरला आपल्याकडे मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आणि लक्षात घ्या यांच्यातून मी काढलं मायनस आणि केला ब्रॅकेट. जर मी ब्रॅकेट केला तर दोघांचे साईन बदलतील. म्हणजे हा काय बनणार माहिती का, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वॉट -3. आता दोन गोष्टी कळल्या. गोष्ट नंबर पहिली, कोसेक स्क्वेअर मायनस कॉड स्क्वेअर बिकम 1 आणि साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज ऑल्सो 1. एक कळलं की एवढ्या पार्टचं जे आन्सर होतं हे काय बनलं 1 मायनस हे याच्यात काहीच होऊ शकत नाही आहे, कारण हा असा फॉर्म्युला नाही बेटा आपल्याकडे, यालाही मायनस यालाही मायनस आहे. मग काय व्हायचं, मायनस असंच ठेवा, सेक स्क्वेअरला लिहायचं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे मायनस तुमचा पुढचा असाच ठेवला, मायनस असंच ठेवलं, याचं ॲन्सर होतं 1 इक्वल टू होता -3. ऐका नीट, हा 1 आणि हा -1 काय होऊन जाईल कॅन्सल, यांचा विषय संपला. हे मायनस आत गेलं, मायनस साईनमुळे सगळं बदललं. -1 प्लस मायनस मायनस टॅन स्क्वेअर थिटा, इथे होता मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वॉट -3. आता ऐका बेटांनो, हा -1 आहे, हा गेला तिकडे, काय होईल तो प्लस होईल. आणि मायनस टॅन स्क्वेअर आपण आत्ताच पाहिलं होतं, -1 -1 बिकम -2. सेम सेन्स वापरा बाळांनो. आणि काय होईल सांगा सर्वांनी आता मला सॉरी हां. तर
हे काय आपल्याला -1 दिला, मायनस टॅन स्क्वेअर -2 tan² थिटा बरोबर -3 + 1. मग बाळांनो आता पुढे तुम्ही सांगा मग काय होईल बेटा, बोला लवकर. हा मायनस साईन 2 असाच, tan² थिटा असाच, -3 + 1 -2, हा -2 हा -2 कॅन्सल, tan² थिटा बरोबर +1. याचं जर घेतलं असतं आपण काय बेटानो, स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. तर याचं आलं स्क्वेअर रूट काय बेटानो, टॅन थिटा, आणि 1चं स्क्वेअर रूट 1. ॲक्च्युली प्लस मायनस घेता येतं, पण आपण 10वीला आहोत त्यामुळे सध्या आपण प्लस घेतला आहे फक्त. ओके, कारण थिटा आपला कोण असतो, ॲक्यूट अँगल असतो. त्यामुळे हे 1 म्हणजे काय रे, टॅनच्या 45ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. माहिती का हे tan 45 हा किती असतो बेटा नेहमी 1. हा टॅन कॅन्सल बाळांनो, थिटा किती बनला आपला 45 डिग्री. किती भारी प्रश्न दिला होता महाराष्ट्र बोर्डने बनवून, अत्यंत सुंदर. ओके, आय होप तुम्हाला हे बोर्डला आले 4चे क्वेश्चन चांगले समजले असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाळांनो छान अभ्यास करा, टाइम टेबल बनवा, मायक्रो मॅनेजमेंट करा. एक मिनिट महत्त्वाचं आहे याची काळजी घ्या. 1-1.5 महिन्यावर बोर्डाची एक्झाम आहे आणि ती खूप महत्त्वाची एक्झाम आहे. सगळं परत आहे, पण बोर्डाचा शेवटचा राहिलेला 1.5 महिना आयुष्यात कधीच परत येत नाही. पूर्ण जीव ओतून अभ्यास करा आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.